एका चौथी नापास अनपढ कमालीचा द्वेष मत्सर भरलेल्या एका माणसाकडून या संविधानात्मक तत्वाचा घात होत असेल, एकदा मीडियानं मनोज जरांगेला आणि मला आमने सामने बसवावं। ओबीसी आरक्षणामध्ये आम्हाला जरांगे पाटलाबद्दल द्वेष असायचं कारण कोणासोबत? फक्त त्यांचं आमची एकच मागणी त्यांनी मान्य करायची की ओबीसी आरक्षणामध्ये आम्हाला जे पाहिजे ते ओबीसी मधूनच पाहिजे, ही मागणी त्यांनी मागे घ्यावी। सुप्रीम कोर्टाचा आदेश त्यांनी मान्य करावा। मराठा समाज हा सोशली बॅकवर्ड नाही, तो सोशली बॅकवर्ड असता तर त्यांना द्यायला कुणाचीच अडचण नव्हती। पण आता कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामधून समजून आलेलं आहे, ओबीसींनाही समजलेलं आहे की ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे। मग त्या नगरसेवकच्या जागा असतील, जिल्हा परिषद अध्यक्षपद असतील, पंचायत समित्यांची सभापती असतील, आणि पुण्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला। पुण्यामध्ये 42 जागा ओबीसींसाठी राखीव होत्या, 42 जागा, त्यातल्या नियर अबाउट 32 जागा ओबीसींच्या फक्त मराठा कुणबी यांनी त्यांच्यावर ताबा मारला, बेकायदा ताबा मारला, मी असं म्हणेन डायरेक्ट। म्हणजे इथून पुढे ओबीसी रिझर्वेशन म्हटलं की फक्त मराठा कुणबी हे चित्र या महाराष्ट्रात दिसेल। गावगाड्यातला जो सामाजिक दुजाभाव सहन करणारा तो वर्ग इथून पुढे ओबीसी आरक्षणाचा दावेदार दिसणार नाही, म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। एका चौथी नापास माणसाच्या हातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करण्याचं तत्व, लोकशाहीचं बेसिक तत्व, एका चौथी नापास अनपढ कमालीचा द्वेष मत्सर भरलेल्या एका माणसाकडून या संविधानात्मक तत्वाचा घात होत असेल, 300-350 जातींचे हक्क अधिकार डावलले जात असतील, तर मनोज जरांगे बरोबर कशी आम्ही युती करायची? एकदा मनोज जरांगेला, माझं मीडियाला, महाराष्ट्रातला मीडिया म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, एकदा मीडियानं मनोज जरांगेला आणि मला आमने सामने बसवावं। महाराष्ट्रानं बघावं, एक जज तिथं निवृत्त न्यायाधीश बसवावेत आणि आमचा एकदा विचारांची लढाई होऊन जाऊ द्या। मी तयार आहे, मनोज जरांगेला तुम्ही तयार करा, माझी तयारी आहे। चला उद्या स्थळ निवडा, पुणे निवडा, मुंबई निवडा, बीड निवडा, जालना निवडा, छत्रपती संभाजीनगर निवडा, चला मी तयार आहे। पण आमचं, आणि मी विथ प्रमाण आता तुम्हाला दाखवेन, विथ प्रूफ दाखवेन की ओबीसीचं आरक्षण कसं संपलंय। मराठा कुणबीच्या स्पर्धेमध्ये आता गावातला बलुता अलुता भटक्या विमुक्त जाती कशा बेदखल झालेत। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं उदाहरण सांगेन, फलटण पंचायत समितीचं सभापतीपद सांगेन, दौंडचं नगराध्यक्षपद सांगेन, पिंपरी चिंचवडचं महापौर पद सांगेन, शेकडो उदाहरण आहेत आमच्याकडं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।